नमस्कार, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MA भाग 1 सेमेस्टर 1 आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरमधील व्यापार धोरण या घटकाचा अभ्यास करत असताना मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तिवाद या उपघटकाबरोबरच संरक्षित व्यापार धोरण म्हणजे काय याचाही प्रामुख्याने विचार करणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सनातनवादी विचारसरणीच्या अर्थतज्ञांनी मुक्त किंवा खुलं व्यापारी धोरण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशांनी स्वीकारावं आणि त्यातून आपला विकास साध्य करावा या दृष्टिकोनातनं शिफारस केलेली होती. म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी स्वीकारलेलं मुक्त व्यापाराचं धोरण हे सरकारच्या निरहस्तक्षेपाच्या धोरणावर आधारलेलं होतं. 19व्या शतकापर्यंत जरीही मुक्त व्यापाराचं धोरण हे योग्य ठरत असलं तरीही 20व्या शतकात आणि प्रामुख्यानं 1929-33 या जागतिक महामंदीच्या काळामध्ये मुक्त व्यापार धोरण हे सपशेल अपयशी ठरल्यामुळं फ्रेडरिक लिस्ट सारख्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या अर्थतज्ञाने या धोरणावरती टीका करून मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधामध्ये काही युक्तिवाद मांडलेले दिसून येत आहेत. फ्रेडरिक लिस्टला प्रामुख्यानं या ठिकाणी जे काही अभ्यासाअंती दिसून आलं की मुक्त व्यापार धोरण हे प्रगत देशांना धार्जिनं आहे, मात्र अविकसित किंवा विकसनशील देशांना मात्र मुक्त व्यापाराचं धोरण हे फायद्याचं ठरत नाही आहे. यावर टीका करताना फ्रेडरिक लिस्टनं म्हटलेलं आहे की हे मुक्त व्यापार धोरण हे अवास्तव गृहीतांवर आधारलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच त्यांच्या मते मुक्त व्यापाराचं धोरण हे तुलनात्मक खर्च सिद्धांतावर आधारलेलं आहे की जो तुलनात्मक खर्च सिद्धांत रिकार्डो या सनातनवादी अर्थतज्ञांना मांडलेला आहे. ॲडम स्मिथनं त्याला दुजोरा प्रामुख्यानं दिल्याचं दिसून येतं. आणि हा तुलनात्मक खर्च सिद्धांत त्याचबरोबर सनातनवाद्यांची जी काही विचारसरणी होती ती विचारसरणी म्हणजे सरकारचा निरहस्तक्षेप, सरकारनं व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता कामा नये असे विचार सनातनवाद्यांनी मांडलेले होते. त्यांच्या त्या विचारामध्ये उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, पूर्ण स्पर्धेचं अस्तित्व आहे, किंमत यंत्रणेचं अस्तित्व अशा विविध अवास्तव गृहीतांवर प्रामुख्यानं मुक्त व्यापाराचं धोरण हे आधारलेलं आहे. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उत्पादन घटकांच्या गतिशीलतेवरती मर्यादा येत असतात. त्यामध्ये प्रामुख्यानं देशादेशपरत्वे असणाऱ्या चालीरीती, रीतिरिवाज, भाषा, आहार, पेहराव, आचार, विचार, संस्कृती या दृष्टिकोनातनं विचार जर केला तर उत्पादन घटकांच्या गतिशीलतेवर मर्यादा येत असतात. सरकारचा हस्तक्षेप हा अनिवार्य मानला जात आहे. बाजारामध्ये पूर्ण स्पर्धेऐवजी दिसते ती परिस्थिती मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. आणि म्हणून या अवास्तव गृहीतांवर आधारलेलं मुक्त व्यापाराचं धोरण देखील फ्रेडरिक लिस्ट म्हणतात की ते अवास्तव आहे. फ्रेडरिक लिस्ट प्रमाणेच इतरही जे काही अर्थतज्ञ होते त्यांनी देखील याला दुजोरा देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर वन साइडेड डेव्हलपमेंट म्हणजेच मुक्त व्यापार धोरणामुळं देशांचा एकांगी विकास होईल.
या विरोधी मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी हा युक्तिवाद आहे की मुक्त किंवा खुल्या व्यापार धोरणाचा पुरस्कार जर केला तर देशाचा सर्वांगीण विकास होण्याऐवजी तो वन साइडेड डेव्हलपमेंट, एकांगी विकास होऊन देशाचं दुसऱ्या देशावरलं परावलंबित्व वाढत जाईल. कारण मुक्त व्यापार धोरणामध्ये विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्वावर प्रामुख्यानं भर देण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, मुक्त व्यापार धोरणामध्ये ज्या देशात शेती विकासाला पोषक नैसर्गिक हवामान उपलब्ध आहे त्या देशानं शेती उत्पादनावरती भर द्यावा. शेती उत्पादनाची इतर देशांना निर्यात करून इतर देशांकडनं औद्योगिक वस्तूंची आयात त्या ठिकाणी करावी, अशा प्रकारचं धोरण हे मुक्त व्यापार धोरण आहे. त्या दृष्टिकोनातनं सनातनवाद्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत मांडलेले आहेत आणि या धोरणांमुळं देशाचा जरीही श्रमविभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्वामुळं विकास होत असला तरीही तो देश औद्योगिक विकासाच्या बाबतीत मागासलेला राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे याचं उदाहरण म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारनं देखील मुक्त व्यापाराचं धोरण स्वीकारलेलं होतं आणि त्या धोरण स्वीकारल्यामुळं भारताचा, कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांचा अंमल भारतावर होता आणि त्यामुळं भारताचा औद्योगिक विकास होऊ शकलेला नाही. या मुक्त व्यापार धोरणामुळं ब्रिटिशांनी भारतातील हस्तोद्योग, कुटीरोद्योगांचा ऱ्हास त्या ठिकाणी प्रामुख्यानं केल्याचंही दिसून येतं. थोडक्यात मुक्त व्यापार धोरणाचा स्वीकार जर केला तर देशाचा एकांगी विकास होऊन त्या देशाचं परावलंबन वाढीला लागेल, असं या मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी ज्यांनी युक्तिवाद मांडले त्यांना त्या ठिकाणी वाटतंय. त्यानंतर या ठिकाणी की गळे कापू स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता या धोरणामुळं नाकारता येत नाही. म्हणजे जर दोन किंवा अनेक देशातील आंतरराष्ट्रीय व्यापार हा खुला किंवा मुक्त असेल तर देशादेशातील तीव्र स्वरूपाची स्पर्धा देशादेशामध्ये वाढीला लागेल. दुसऱ्या देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपल्या देशातील नागरिकांना किंवा लोकांना ती वस्तू जास्त किमतीला विकली जाईल, मात्र तीच वस्तू दुसऱ्या देशात अतिशय कमी किमतीला विकली जाईल. म्हणजेच याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजार कॅप्चर करण्यासाठी अवपुंजन या मार्गाचा अवलंब प्रामुख्यानं केला जाईल. अवपुंजन म्हणजेच डम्पिंगचा अवलंब या ठिकाणी केला जाईल आणि त्यामुळंच आंतरराष्ट्रीय व्यापारावर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे. कारण आज प्रगत देशांनी आपल्या देशातलं जे काही उत्पादन आहे ते जेव्हा निर्यात केलं किंवा त्या देशांनी आंतरराष्ट्रीय बाजार काबीज करण्यासाठी आपल्या देशातील लोकांना, स्वदेशातील लोकांना किंवा ग्राहकांना ते उत्पादन किंवा वस्तू जास्त किमतीला विकलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ती वस्तू त्या उत्पादनाचं वर्चस्व प्रस्थापित व्हावं, ती वस्तू मोठ्या प्रमाणात विकली जावी या दृष्टीनं त्याच्या किमती कमी केलेल्या आहेत. यामध्ये मात्र अविकसित देशांना असं करणं जमणार नाही आहे. त्याचा फायदा हे प्रगत देश प्रामुख्यानं घेताना दिसत आहेत आणि मग त्यातनं अशा पद्धतीनं हे प्रगत देश अविकसित देशांमध्ये येऊन स्पर्धा वाढीला लावतील. प्रगत देशातल्या ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या या अविकसित देशांमध्ये संचार करतील. परिणामी त्या ठिकाणी देशी कंपन्या आणि विदेशी कंपन्या यांच्यामध्ये स्पर्धा तीव्र होत जाईल. त्यामध्ये गळे कापू स्पर्धा उत्पन्न होईल, असंही सुतोवाच या मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधकांनी त्या ठिकाणी केल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर या मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी जो काही युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं की अनावश्यक वस्तूंची आयात होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होते. जर आंतरराष्ट्रीय व्यापारावर सरकारचं कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसेल, मग याचाच अर्थ तो व्यापार मुक्त स्वरूपाचा जर असेल तर इतर देशातनं दर्जेदार स्वरूपाच्या वस्तू ऐवजी
निकृष्ट प्रतीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती आयात होईल, चैनीच्या वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणावरती होईल. त्याचबरोबर ज्या काही आरोग्य विघातक वस्तू, समाज विघातक ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू देशामध्ये या मुक्त व्यापारामुळं येऊ लागतील. प्रामुख्यानं त्यात म्हणजे जे काही मादक द्रव्य असतील, अफू, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, असं जे काही समाज विघातक जे काही वस्तू आहेत त्याचं उत्पादन या आयातीच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणावरती येऊ लागेल. परिणामी समाजाच्या हिताला आणि आरोग्याला बाधा पोचण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा अनावश्यक वस्तूंच्या आयात निर्यातीला पायबंद घालण्यासाठी व्यापार हा मुक्त किंवा खुला ठेवण्याऐवजी त्या व्यापारावर सरकारची नियंत्रण असणं गरजेचं आहे. हे मुक्त व्यापाराचं धोरण प्रामुख्यानं प्रगत देशांनाच फायद्याचं ठरणार आहे. म्हणजे मुक्त व्यापार धोरण हे प्रगत देशांना किंवा विकसित देशांनाच अधिक फायदेशीर, तर अल्प विकसित किंवा विकसनशील देशांच्या विकासाला ते नुकसानकारक ठरतं, हानिकारक ठरतं. कारण प्रगत देशांमध्ये जी काही उत्पादनाची पद्धत वापरली जाते त्याच्यामध्ये सातत्यानं नाविन्यता आणली जाते. उत्पादन पद्धतीमध्ये सुधारित तंत्रयंत्राचा वापर केला जात असल्या कारणामुळं प्रगत देशातील उत्पादनाला येणारा खर्च हा कमी आहे, त्यांचा दर्जा हा उच्च प्रतीचा असतो. आणि याच्या उलट अविकसित देशांमध्ये मात्र आजही पारंपरिक उत्पादन तंत्राच्या साह्यानं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जात असल्यामुळं या अविकसित देशांमधील वस्तू तयार करण्यासाठी किंवा उत्पादन घेण्यासाठी सरासरी खर्च हा जास्तीचा त्या ठिकाणी येतो. शिवाय त्या उत्पादनाचा दर्जा प्रगत देशांच्या तुलनेनं कमी प्रतीचा त्या ठिकाणी असतो. आणि मग परिणामी कमी प्रतीच्या वस्तू इथं तयार होत आहेत आणि प्रगत देशांमध्ये उच्च दर्जाच्या वस्तू त्या ठिकाणी तयार होत आहेत. त्या वस्तूंना मोठी मागणी येईल आणि ज्या काही अविकसित देशातील उत्पादन किंवा वस्तू आहेत त्यांची मागणी मात्र त्या ठिकाणी कमी होईल. म्हणजे मुक्त व्यापारामुळं एकाच वेळी दोन्ही देशांचं उत्पादन विक्रीसाठी जर बाजारात आलं तर त्या स्पर्धेमध्ये अल्पविकसित देशांचं उत्पादन टिकू शकणार नाहीये. आणि म्हणून मुक्त व्यापाराचं धोरण हे प्रगत देशाला अधिक धार्जिन आहे, अधिक फायदेशीर ठरतं. मुक्त व्यापार धोरणामुळंच 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जे काही आपण अनुभवलेलं आहे ते म्हणजे प्रामुख्यानं की या प्रगत देशांनी विकसनशील राष्ट्रांमध्ये ठिकठिकाणी वसाहती निर्माण केलेले दिसून येतात. आणि त्या वसाहतीच्या माध्यमातून वसाहतीचं साम्राज्य निर्माण झालं आणि त्या वसाहतीच्या माध्यमातून या विकसनशील राष्ट्रांचं या देशांनी मोठ्या प्रमाणावरती आर्थिक शोषण केल्याचंही आपण अनुभवलेलं आहे. आणि म्हणून फ्रेडरिक लीस सारख्या इतर मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी असणाऱ्या अर्थतज्ञांनी सांगितलं की मुक्त व्यापार धोरण हे विकसनशील देशांच्या दृष्टीनं खूपच घातक आणि मारक प्रामुख्यानं ठरणार आहे. त्याचा फायदा या विकसनशील राष्ट्रांना होणार नाही. त्या मुक्त व्यापार धोरणाचा जास्तीत जास्त लाभ किंवा फायदा हा खरा तर प्रगत देशांनाच होईल. परिणामी जागतिक विकासाला त्या ठिकाणी मर्यादा पडतील असंही सुतोवाच या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या मुक्त व्यापार धोरणामुळं आंतरराष्ट्रीय जी काही मक्तेदारी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मक्तेदारी अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं की खुल्या व्यापार धोरणामुळं एकूण जागतिक बाजारपेठेमध्ये आपलं उत्पादन विकण्यासाठी विविध देशांमध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा वाढीला लागेल आणि त्या स्पर्धेचं रूपांतर हे गळे कापूस स्पर्धेत निर्माण होणार आहे. हे प्रगत देश आपलं उत्पादन विकसनशील देशात विकण्यासाठी अवपुंजनाचा मार्ग चोखंदळतील. अशा स्पर्धेत मागासलेल्या राष्ट्रांचं उत्पादन टिकू शकत नसल्यामुळं विशिष्ट वस्तूच्या उत्पादनात एखाद्या देशाची मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि असं मत प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राध्यापक हॅबरलरनं देखील व्यक्त केलेलं होतं. म्हणून हॅबरलरच्या मतानुसार
मुक्त व्यापार धोरणाऐवजी संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन हॅबरलरनं प्रामुख्यानं केलेलं आहे. त्यानंतर या मुक्त व्यापार धोरणाचा जर स्वीकार जर केला तर हे जे काही राष्ट्र आहेत प्रामुख्यानं विकसनशील देश, या विकसनशील देशातील जे काही सरकारी उत्पन्न आहे त्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुक्त व्यापाराच्या धोरणाचा स्वीकार जर केला तर सरकारला आयात निर्यातीवर कुठल्याही प्रकारचा कर किंवा जकाती आकारता येत नसल्या कारणामुळं जकातीपासून मिळणारं उत्पन्न सरकारचं बुडतं. संरक्षित व्यापार धोरणाचा जर स्वीकार जर केला तर सरकारला वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यातीवरती जकात किंवा कर आकारून उत्पन्न मिळवता येतं. तसंच इतर देशातून होणारी अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर बंदी घालून त्या अनावश्यक वस्तूंची आयात देखील रोखता येते. त्यासाठी संरक्षित व्यापार धोरण असावं आणि मुक्त व्यापार धोरण त्या ठिकाणी देशांनी स्वीकारू नये. या मुक्त व्यापार धोरणामुळं कधीकधी युद्धाला आमंत्रण मिळतं. म्हणजेच जर आंतरराष्ट्रीय व्यापार हा मोकळा किंवा खुल्या स्वरूपाचा असेल तर वस्तू आणि सेवांची मुक्त आयात निर्यात करण्यासाठी विविध देशामध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा वाढीला लागेल. स्पर्धेचं रूपांतर गळे कापू स्पर्धेत त्या ठिकाणी होईल आणि या मुक्त व्यापारामुळं इतर देशातनं समाजविघातक वस्तू, चोरटा व्यापार, युद्ध साहित्याची त्या ठिकाणी आयात निर्यात होते. त्यातून देशादेशातले जे काही संबंध आहेत ते बिघडतील आणि त्याचा परिणाम दोन देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा या ठिकाणी मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी जो युक्तिवाद मांडलेला आहे तो म्हणजे प्रामुख्यानं मंदीची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त असेल म्हणजेच त्या देशातील सरकारचं आयात निर्यात व्यापारावर कसल्याही प्रकारचं निर्बंध जर नसतील तर एका देशात असणारी तेजी किंवा मंदी या व्यापाराच्या माध्यमातनं त्या दुसऱ्या देशापुरतीच मर्यादित न राहता ती जागतिक बनते. याचं उदाहरण म्हणून या ठिकाणी आपल्याला देता येतं की 2008 मध्ये अमेरिकेत मंदी निर्माण झाली किंवा 1929 मध्ये जागतिक महामंदी आलेली होती. तर त्या जागतिक महामंदीची झळ संपूर्ण जगाला त्या ठिकाणी बसलेली होती आणि म्हणून त्याचे पडसाद एका देशात जर मंदी आली तर त्याचे पडसाद इतर देशातही उमटतात. त्याची झळ त्या देशांनाही सहन करावी लागते. 19व्या आणि 20व्या शतकात स्वीकारलेल्या या मुक्त व्यापाराच्या धोरणामुळं ब्रिटनमध्ये असणारी आर्थिक मंदी ती देखील इतर देशांमध्ये विस्तारत गेलेली होती. यालाच 1929-33ची जागतिक महामंदी असं देखील म्हटलेलं आहे. आणि या महामंदीची झळ मुक्त व्यापारात ज्या ज्या देशांनी भाग घेतलेला होता अशा सर्वच देशांना बसल्यामुळं त्या देशांनी मुक्त व्यापार धोरणाचा त्याग करून नंतरच्या पुढच्या काळात संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार केलेला आहे. तसंच मुक्त व्यापाराऐवजी संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार करून विकसनशील देशांना आपला विकास देखील साध्य करता येईल याची देखील खात्री पटलेली होती. आणि म्हणून आज भारतामध्ये देखील 1991 नंतर मुक्त व्यापार धोरण परत आलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात संरक्षित व्यापार धोरणाला महत्त्व देण्यात आलेलं होतं, परंतु मुक्त व्यापार धोरण हे कसं देशाच्या दृष्टीनं घातक आहे हे या राष्ट्रवादी विचारसरणीच्या अर्थतज्ञांनी विशेषतः फ्रेडरिक लिस्टनं या ठिकाणी या मुद्द्यांच्या आधारे पटवून दिलेलं आहे. आणि म्हणून फ्रेडरिक लिस्ट आणि त्याच्याच विचारसरणीचे इतर काही अर्थतज्ञ होते त्यांनी देखील मुक्त व्यापार धोरणाऐवजी संरक्षित व्यापार धोरण की ज्याला प्रोटेक्टेड ट्रेड पॉलिसी असं प्रामुख्यानं म्हटलेलं आहे की मुक्त व्यापाराचं धोरण हे जागतिक महामंदीच्या काळात अपयशी ठरल्यामुळं बहुतेक राष्ट्रांनी सरकारच्या निरहस्तक्षेपाच्या म्हणजेच मुक्त व्यापार धोरणाचा त्याग करून हस्तक्षेपाचा म्हणजेच संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार केलेला आहे. आणि मग सर्वात प्रथम अमेरिकन अर्थतज्ञ हॅमिल्टन यांनी संरक्षणासंबंधी विचार मांडलेत
त्यानंतर हेनरी कैरे या अर्थतज्ञाने संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार करून देशामध्ये विविध प्रकारच्या उद्योगांची स्थापना करता येते हे देखील हेनरी कैरे यांनी सिद्ध केलेलं होतं. नंतरच्या काळात जर्मन अर्थतज्ञ हेगेल यांनी देखील या संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन केलं, परंतु फ्रेडरिक लिस्ट यांनी मुक्त व्यापाराचं धोरण जरी ब्रिटनला फायदेशीर ठरलं असलं तरी ते जर्मनीला फायदेशीर ठरणारं नव्हतं. म्हणून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं प्रत्येक देशानं स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि त्या उद्योगांच्या विकासासाठी संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार करावा असे राष्ट्रवादी स्वरूपाचे विचार फ्रेडरिक लिस्टनं मांडलेले आहेत. म्हणूनच फ्रेडरिक लिस्टला राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. की अमेरिका आणि जर्मनी सारख्या सध्याच्या जे काही प्रगत देश आहेत या प्रगत देशांनी देशाच्या हितासाठी विकासासाठी संरक्षित व्यापार धोरणाचा पुरस्कार करून आपल्या देशाचा विकास घडवून आणलेला आहे. जी 1929-33च्या काळातली जागतिक महामंदी होती, त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर बऱ्याचशा राष्ट्रांनी मुक्त व्यापार धोरणाचा त्याग केला आणि संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार केल्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त असावा की तो संरक्षित असावा हा पूर्वीपासून चालत आलेला जो काही वाद आहे तो वाद त्यानंतरच्या काळात संपुष्टात आलेला आहे. म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यानंतर संरक्षित व्यापार धोरणाचा पुरस्कार करून विकसित आणि विकसनशील देशांनी आपला औद्योगिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं केलेला आहे. या दृष्टिकोनातनं संरक्षित व्यापार धोरणाची व्याख्या आपल्याला सांगता येईल आणि ती व्याख्या म्हणजे की देशातील उद्योगांना विदेशी स्पर्धेपासनं वाचवण्यासाठी, परकीय स्पर्धेपासनं वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारावर विविध बंधनं घातली जातात, त्यालाच संरक्षित व्यापाराचं धोरण असं म्हटलं जातं. दुसरी एक व्याख्या आपल्याला प्रामुख्यानं देता येईल ती म्हणजे की इतर देशांकडनं येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क आकारून त्याद्वारे देशातील उद्योगांचं परकीय स्पर्धेपासनं रक्षण करणं आणि देशातील उद्योगांना विविध प्रकारचं साह्य व सवलती देऊन त्यांच्या विकासाला हातभार लावणाऱ्या धोरणाला संरक्षित व्यापाराचं धोरण असं प्रामुख्यानं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं या ठिकाणी मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तिवाद आणि संरक्षित व्यापार धोरण ही संकल्पना काय आहे याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.